की आपण जे आता न्यूक्लिअर फॅमिली म्हणतोय, जॉईंट फॅमिली म्हणतोय, ही कन्सेप्ट डेव्हलप करायला लागते. म्हणजे मी केवळ ह्या भावाला रक्ताचं नातं आहे म्हणून तो माझ्याशी अगदी व्यवस्थित मैत्रासारखा वागेल हो. असं नाहीये. प्रत्येक नातं डेव्हलप करायला लागतं. कुठलंही नातं असो, मग ते नवरा बायकोतलं नातं असो, आई मुलाचं नातं असो, वडील आणि मुलाचं नातं असो, त्या एक्सटेंडेड फॅमिलीचं नातं असो किंवा व्हर्च्युअल वर्ल्डमधली नाती असो, ती डेव्हलपच करायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मी व्हर्च्युअली कोणाला तरी भेटलो आणि आमच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन झालं, आवडलं आम्हाला, त्याच्यानंतर जर फॉलोअप नाही झाला तर ते नातं डेव्हलप नाही होणार आहे. सो कुटुंब म्हणजे काय की जिथे आपण ही नाती चूज केली आहेत, ती आपण डेव्हलप केली आहेत, ती आपण मेंटेन करतोय, ती नाती आहेत. मग त्याच्यामध्ये फक्त नवरा बायको आहे का, आई वडील आहेत का, मित्रमैत्रिणी, हे गौण गोष्ट आहे. इनफॅक्ट व्हर्च्युअल लोक आहेत की नाही हे गौण गोष्ट आहे. पण ही नाती मी डेव्हलप केली आहेत का आणि त्या नात्यांना तेवढाच रिस्पॉन्स दुसऱ्या व्यक्तीकडून मिळालाय का.